आपत्ती विभागात आलेला आहे, आढावा घेतलेला आहे, काय माहिती? आजच आपल्याला सर्वांना माहिती असेल की विधानसभा आणि विधान परिषदच्या असलेलं अधिवेशन स्थगित करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक माननीय आमदार पोहोचू जरी शकले नसेल तरी देखील मंत्रिमंडळातील सर्वच लोकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन जो सतर्कतेचा जो इशारा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मिळाला आहे म्हणून त्यांनाही देखील काम करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी डिझास्टर मॅनेजमेंटला जाऊन पाहणी करण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आहेत त्यांनी मलाही सूचना केली, आम्हालाही सूचना केलीत की मुंबईमध्ये आणि विशेषतः डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मॉनिटर करण्याचं काम आम्ही पण करावं, जेणेकरून मुंबईकरांसाठी आणि विशेषतः राज्यातले जिकडे जिकडे आपल्याला मदत करता येईल ते करण्याचं काम केलं आणि मग त्याचा एक भाग म्हणूनच आज मी पाणी दौरा करण्याचं काम केलं. एक गोष्ट नकारता येणार नाही की झाडाचा जो प्रमाण आहे की अवघ्या 15 मिनिटामध्ये 96पेक्षा झाडं ही कोसळलेली आपल्याला पाहायला मिळाली, कारण ताशी 50 ते 70च्या स्पीडनी तो वारा होता आणि म्हणजे एका प्रकारे तो सायक्लोनच म्हणता येईल आणि तो असल्यामुळेच ही दुर्दैवाने ही गोष्ट घडलेली आहे की बाब प्रशासनाने देखील आमच्या नजरेत आणून देण्याचं काम केलं. अर्थात ते करत असताना आम्ही देखील सांगितलं की मग हे पहिले का छाटणी केली गेली नाही आहे, का त्याच्यातल्या काय उणीवा आहेत, पण तो एका वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल. परंतु आज माहिती घेत असताना डिझास्टरच्या माध्यमातून तुम्ही काय योजना केलेल्या आहेत, काय नियोजन केलेले आहेत आणि उद्या अजून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे. तर तसं डिझास्टर टीमनी जे क्लाउड्स दाखवलेले आहेत की मुंबईच्या बाहेर पालघर परिसरामध्ये ते क्लाउड जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा जो प्रेशर आहे तो कमी होण्याची शक्यता असल्यामुळे तर आजसारखी परिस्थिती राहणार नाही. पण सतर्कतेचा इशारा म्हणून घेऊन जशी आज शाळा कॉलेजेस किंवा लोकांना वर्क टू होम सांगितलेले आहेत तसं उद्या सकाळी ह्याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. तूर्त तरी देखील जशी आजसारखी परिस्थिती वाऱ्याची होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मग त्याचा एक भाग म्हणून अतिरिक्त आयुक्त असतील, आयुक्तांशी पण मी वैयक्तिक मला त्यांचा फोन पण आला होता सकाळी, त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पण ब्रिफिंग केलं, पण माझ्याबरोबर उपमहापौर संजय गाडीजी आहेत, माझे सहकारी अमय बोलेजी आहेत, महापौरांना पण सूचना दिली होती, त्यांनाही सकाळी येऊन महापौर आणि विरोधी पक्ष एकत्र मी पाहिलेले आहेत. म्हणजे असं जर मुंबईत मिळालं तर मला असं वाटतं अजून चांगली कामं पुढच्या काळामध्ये होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. पण मी मुंबईकर या नात्याने जरी देखील विधान परिषदचा उपसभापती असतो तरी देखील वैयक्तिक जबाबदारी नात्याने हा सर्व आढावा घेतलेला आहे आणि मुंबईकरांचा जीव धोक्यात पडता कामा नये आणि एकही दुर्घटना होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मी त्यांना देण्याचं काम केलं आहे. संपूर्ण राज्यात आता मुसळधार पाऊस पडतो, मिसिंग त्या ठिकाणी स्लॅब कोसळले त्यावरून मोठ्या प्रमाणात टीका होते विरोधकांकडे. ती होणं स्वाभाविकच आहे, पण त्याची टीका करण्यापेक्षा आता लोकांना प्रवास कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल. मग तुम्ही बघितलं असेल की PWD खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वतः ॲक्शन मोडमध्ये तिकडे ते काम मॉनिटर करतायत आणि जेणेकरून तुमचे ट्रॅफिकचे होणार नाही. पण नक्की तो भाग आहे की हे कशामुळे झालेलं आहे, काय अडचण झालेली आहे. विधान परिषदमध्ये पण देखील विरोधी पक्षातले सदस्यांनी मागणी केली की हो ह्याचा पूर्ण ऑडिट होणं गरजेचं आहे परत एकदा. तर या सर्व गोष्टी शासन त्याचा विचार करेलच करेल. परंतु आज ट्रॅफिक कंजेक्शन दूर होणे, भविष्यकाळामध्ये तशी दुर्घटना होऊ नये या सर्व गोष्टीच्या बाबतीत ती उपाययोजना शासनाने करावी आणि शासन करतोय असे मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय गिरीश महाजननी पण देखील सभागृहामध्ये ती भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये प्रशासकीय व्यवस्थेचा गलथान कारभार आहे असं म्हणत आपल्याच उपमहापौरांनी असं सांगितलं होतं की आयुक्तांनी थेट राजीनामा दिला पाहिजे किंवा कारवाई केली पाहिजे. महापौर आणि उपमहापौर ह्यांचा हा वैयक्तिक अधिकार आहे. मला असं वाटतं त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. परंतु एकच गोष्ट आहे की सायक्लोनसारखी परिस्थिती मुंबईमध्ये ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी ही जी दुर्घटना ह्या झाल्या आहेत पण ते वाचवता आले असते का, त्या गोष्टी झाल्या कशा, या सर्व गोष्टी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रशासनाला बघावं लागतील. तूर्त असे होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे अशी सूचना आम्ही त्यांना दिली.